मुलांनो, काल आपण भूगोल पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक विदारण व विस्तृत झीज यामधील विदारणाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, त्यामध्ये कायिक विदारण, रासायनिक विदारण, जैविक विदारण हे विदारण पाहिलेले आहे. त्याचा त्या ठिकाणी खडकावरती कशा प्रकारे प्रभाव पडतो किंवा या विदारणावरती परिणाम करणारे घटक कोणते आहेत, हा भाग आपण कालच्या पाठामध्ये पाहिलेला आहे. त्यानंतर आता पुढील भाग जो आहे त्यामध्ये आपल्याला जरा विचार करा अशी कृती दिलेली आहे पहा. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा, हवामान घटक, खडकाचे प्रकार आणि संरचना या व्यतिरिक्त इतर कोणत्या घटकाचा विदारणावर परिणाम होतो याचा विचार करा. बघा काय म्हटलेलं आहे, हवामान घटक, हवामानाचे जे वेगवेगळे घटक आहेत त्याचबरोबर खडकाचा प्रकार, खडक मृदू आहे की कठीण आहे, त्याची संरचना कशी आहे, त्या घटकांचा विदारणावरती परिणाम होतोच. या व्यतिरिक्त कोणत्या घटकाचा विधानावर परिणाम होत असेल तर आपल्याला सांगता येईल की त्यामध्ये मानवी ज्या क्रिया आहेत त्या मानवी क्रियांचा सुद्धा त्यामध्ये या विधानावर परिणाम होत असतो. सजीवांचा त्याच्यावरती परिणाम होत असतो, वनस्पतीचा परिणाम होत असतो. आता मानवी व्यवसायामध्ये काय सांगता येईल आपल्याला, खाणकाम आहे, खाणकामामुळे सुद्धा त्या ठिकाणी विधानाची क्रिया होत असते. किंवा आपण घर बांधणी करतो याच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आपण जमीन खोदण्याचा प्रयत्न करत असतो, साहजिक त्यामुळे सुद्धा विदारण होतं. त्याचबरोबर मानवाकडून जे केलं जाणारं प्रदूषण आहे किंवा इतर कारणाने होणारं जे प्रदूषण आहे त्यामुळे होणारी आम्लवर्षा या घटकांचा परिणाम या ठिकाणी होत असतो. म्हणजे हवामान, खडकाचा प्रकार, संरचना याच्या व्यतिरिक्त हे घटक विदारणावरती परिणाम करतात हे आपण या ठिकाणी सांगू शकतो पहा. त्यानंतर पुढची कृती जी आपल्याला दिलेली आहे त्यामध्ये काय म्हटलंय पहा, माहित आहे का तुम्हाला, म्हणजे तुम्हाला माहिती असावं या दृष्टिकोनातून या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे पहा. काय म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये, विदारणाच्या प्रमाणाचा वेग वाढविण्यात हवा प्रदूषण सहाय्यभूत ठरते. वातावरणात कोळसा, नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम यांच्या ज्वलनातून रासायनिक घटक जसे नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड इत्यादी बाहेर पडतात. आपल्याला माहिती आहे पहा, प्रदूषण हे त्या ठिकाणी विदारणाचा जो वेग आहे तो वेग वाढवण्यामध्ये मदत करत असतं. साहजिकच मग वातावरणात जो कोळसा आहे किंवा नैसर्गिक वायू, पेट्रोलियम, जसं त्यामध्ये पेट्रोल असेल, डिझेल असेल, यांच्या ज्वलनामधून रासायनिक घटक जे आहेत जसं नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड हे जेव्हा बाहेर पडतात तेव्हा काय होतं, जेव्हा त्या रासायनिक घटकांची उष्णता व आर्द्रतेमुळे एकत्रीकरण होते तेव्हा त्याचं काय होतं, आम्लामध्ये रूपांतर होतं किंवा आम्ल त्या ठिकाणी निर्माण होतं, ऍसिड निर्माण होतं व ते पृथ्वीवर आम्ल पर्जन्याच्या स्वरूपात परत येतं. हे जे घटक आहे प्रदूषणामुळे काय होतं, त्या ठिकाणी हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड हे एकत्र येतात आणि उष्णतेमुळे आणि आर्द्रतेमुळे त्या ठिकाणी पुन्हा त्याचं काय होतं, आम्लामध्ये रूपांतर होतं. आणि मग हे वातावरणामध्ये असलेलं आम्ल आहे ते आम्ल पर्जन्याच्या किंवा ऍसिड रेनच्या स्वरूपामध्ये ते भूपृष्ठावरती पुन्हा येत असतं पहा. साहजिकच त्याच्या परिणामाने मोठ्या प्रमाणात काही प्रदेशामध्ये हानी झालेली आहे. काही प्रदेशामधील चुनखडक व संगमरवरापासून बनलेल्या ऐतिहासिक वास्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे पहा. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी आम्ल वर्षावामुळे ज्या काही संगमरवरी वास्तू आहेत, जसं आपल्याला ताजमहालचं उदाहरण सांगता येईल, किंवा ज्या प्रदेशामध्ये चुनखडक आहे अशा चुनखडकाचंही त्या ठिकाणी विदारण झालेलं आहे किंवा त्याचं नुकसान झालेलं आहे. आणि या वास्तू आहेत त्या वास्तूंवरती या आम्ल पर्जन्याचा परिणाम होऊन या वास्तू काळ्या पडलेल्या आहेत पहा. त्याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल. ऐतिहासिक वास्तूचं जे नुकसान होतं त्यामध्ये जगामधली जी काही महान स्मारके आहेत किंवा शिल्पे आहेत यांच्या बाबतीमध्ये चिंता निर्माण झालेली आहे. म्हणजे काय झालेलं आहे तर ती काळी पडू लागलेली आहेत पहा. त्यामध्ये आपल्याला सांगता येईल ग्रीसमधील पार्थेनॉन, भारतामधील ताजमहाल आहे आणि इजिप्तमधील स्फिंक्स यांचं यामुळे नुकसान झालेलं आहे किंवा त्याच्या रंगामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. हा परिणाम कशामुळे झालेला आहे तर प्रदूषणामुळे या ठिकाणी ही घटना किंवा विदर्णाचीच क्रिया म्हणता येईल आपल्याला या ठिकाणी त्या शिल्पांवरती किंवा ऐतिहासिक जे काही स्मारके आहेत त्याच्यावरती होताना दिसते असं आपण सांगू शकतो पहा. त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे पहा, मानव निर्मित विदारण. आता विदारणाचे वेगवेगळे प्रकार पाहिले, त्यामध्ये मानव हा घटक विधानामध्ये कसा सक्रिय असतो किंवा मानवामुळे कशा प्रकारे विदारण होतं ते आपण पाहूयात पहा. मानव हा जैविक कारक असून त्यामुळे नैसर्गिक विदारणाची गती वाढते पहा. नैसर्गिक विदारण जे आहे त्याची गती वाढवण्यामध्ये मानव हा एक कारक म्हणून कार्य करतो. बाह्य कारके जसं आपण म्हणतो तसंच मानव हा सुद्धा एक क्रिया करणारा किंवा कारक म्हणून या ठिकाणी कार्य करत असतो.
माणूस हा यांत्रिक उपकरणाच्या साहाय्याने कमी वेळात मोठ्या प्रमाणामध्ये विदारण घडवून आणतो. पहा, मानव वेगवेगळ्या यंत्रांचा वापर त्या ठिकाणी शेती करणं असेल, शेतीमध्ये सुद्धा नांगर असेल, ट्रॅक्टर असेल, यासारख्या मोठमोठ्या यंत्रांचा वापर करत असतो. किंवा खाणकाम असेल, खनिज उत्खनन करणं असेल, खनिज उत्खनन करताना सुद्धा त्या ठिकाणी डोंगर फोडले जातात किंवा जमिनीतून खनिजे बाहेर काढताना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदकाम केलं जातं. साहजिक तिथे सुद्धा विदर्णाचं कार्य होतं किंवा मोठी पोकळी निर्माण होत असते. तुम्ही डोंगराचा भाग काही पोखरलेला तिथे तुम्हाला पाहायला मिळतो पहा. दगड खाणी असतील किंवा इतर खनिज आहेत, ती काढण्यासाठी मानवाने काय केलेलं आहे, त्या ठिकाणी डोंगर सुद्धा अगदी भुईसपाट केलेले आपल्याला पाहायला मिळतात. किंवा बऱ्याच वेळा रस्ते बांधताना सुद्धा त्या ठिकाणी डोंगर फोडले जातात. म्हणजे तो सुद्धा विदर्णाचाच प्रकार आहे. तुम्ही पाहिला असेल, आपल्या बाजूने जाणारा एक्सप्रेस हायवे आहे, तो लोणावळा या लोणावळ्याच्या घाटातून गेलेला आहे. साहजिकच हा रस्ता बांधताना त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वृक्षाची तोड तर झालेलीच आहे, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात डोंगर त्या ठिकाणी सुरुंग लावून फोडलेले आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी धरणे बांधली जातात. आता धरणासाठी जेव्हा बांधकाम केलं जातं तेव्हा सुद्धा त्या ठिकाणी त्या पृष्ठभागाचे विदारण होत असतं पहा. त्याचबरोबर वेगवेगळ्या कारणासाठी डोंगराळ भागामध्ये सुरुंग लावले जातात. त्यानंतर काही ठिकाणी पहा, एखाद्या जमिनीचं सपाटीकरण केलं जातं. पहा, मानवाच्या ज्या क्रिया आहेत त्याच्यामध्ये मानवाला आवश्यक असलेलं जे काही वास्तू उभारणं असेल, जसं पहा आपण पाहतो घर बांधायचं असेल, एखादा उंच सकल भाग असेल तर तो त्या ठिकाणी सपाट केला जातो. त्या ठिकाणी मोठमोठ्या यंत्रांचा वापर केला जातो. इव्हन एखादा टेकडीचा भाग असेल तर तो सुद्धा त्या ठिकाणी सपाट केला जातो. आपण याचं उदाहरण सांगू शकतो. आपल्या इथे नवी मुंबई या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पनवेलच्याच पुढे त्या ठिकाणी पनवेलपासून 8 किलोमीटर अंतरावरती हे विमानतळ होते. त्या ठिकाणी असलेली गावं आहेत ती विस्थापित झाली आणि तिथे एक टेकडी आहे. ती टेकडी पूर्ण फोडून त्या ठिकाणी तो भाग काय केलेला आहे, सपाट केलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे या मानवाच्या ज्या कृती आहेत किंवा मानवाचं जे कार्य आहे त्याच्यामुळे काय होतं या ठिकाणी एक मिनिट, विदर्णाची क्रिया मोठ्या प्रमाणात होत असते. हजारो ते अब्जावधी वर्षाचा कालावधी विधानाची प्रक्रिया होण्यामध्ये निसर्गाबरोबरच हे मानवी घटक सुद्धा कारणीभूत ठरत असतात. निसर्गतः विधानाची प्रक्रिया होण्यास कदाचित हजारो वर्षाचा कालावधी लागतो, परंतु मानव तंत्र आणि यंत्राद्वारे ही प्रक्रिया काही महिन्यातच करतो. बघा, एखादी विधारणाची क्रिया नैसर्गिक दृष्ट्या जेव्हा घडते तेव्हा त्याला हजारो वर्षाचा कालावधी लागतो. म्हणजे ऊन, वारा, पाऊस, वनस्पती यांच्याद्वारे जेव्हा विदारण होतं ते हळूहळू होतं पहा. ते काय अगदी इतकं वेगाने होत नाही. परंतु जेव्हा मानवाकडून हे विदारण होतं तेव्हा मोठमोठ्या यंत्रांचा वापर केला जातो. साहजिकच जे कार्य अब्जावधी वर्षामध्ये निसर्गाकडून होतं ते मानवाकडून काही महिन्यामध्येच त्या ठिकाणी केलं जातंय पहा. म्हणजे कुठेतरी मानव हा निसर्गाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विदारित करत आहे किंवा निसर्गाची हानी म्हणूयात आपण, ही मोठ्या प्रमाणामध्ये करण्यामध्ये मानव हा खूप क्रियाशील आहे किंवा मानवामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निसर्गाचं हानी होते हे सुद्धा आपल्याला या माध्यमातून सांगता येईल पहा. त्यानंतर पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे पहा, पुढे एक पुन्हा कृती दिलेली आहे, विदारण घडून येण्याचे भिन्न प्रमाण. आता विदारण सगळीकडे सारख्या प्रमाणात घडून येते का नाही, काही ठिकाणी ते जास्त प्रमाणात, काही ठिकाणी कमी प्रमाणात घडून येतं. म्हणजे खडकाचा प्रकार आणि संरचना कशी आहे त्याच्यावरती सुद्धा विदारण अवलंबून असतं. हा खडक जर कठीण असेल तर विदारण वेगाने होईल का, नाही. साहजिकच आहे पहा, कठीण खडकावरती विदर्णाची क्रिया मंद गतीने होणार आहे. ते जर खडक मृदू असेल, स्तरित असेल, त्याच्यामध्ये भेगा असतील, जोड असतील तर काय होणार आहे, त्या खडकाचे विदारण आहे ते वेगाने होणार आहे पहा. म्हणजे तसंच या ठिकाणी मग ही विदारणाच्या क्रियेमध्ये जी भिन्नता आहे त्या भिन्नतेच्या बाबतीमध्ये आपल्याला इथे एक प्रयोग करून पाहायचा आहे किंवा तो प्रयोग तुम्ही घरी सुद्धा करून पाहू शकता पहा. तर इथे काय म्हटलेलं आहे पहा, करून पहा. खालील 3 वस्तू घ्या. खडूचे 2 तुकडे, काचेच्या 2 परीक्षा नळ्या आणि 2 मेणबत्त्या. किती प्रकारचं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे. खडूचे तुकडे आपण चॉक जो वर्गामध्ये वापरतो तो चॉक घ्यायचा आहे. काचेच्या परीक्षा नळ्या आपल्या लॅबमध्ये असतात तसे परीक्षा नळी आणि मेणबत्त्या 2 घ्यायच्या. आता काय करायचं पुढे पहा, लख्ख सूर्यप्रकाश असलेल्या दिवशी एक खडू आणि एक परीक्षा नळी उन्हामध्ये ठेवा. तिथे त्या कोणी हलवणार नाही याची खात्री करा. एक मेणबत्ती पेटवा आणि काय घडते याचे निरीक्षण करा. दोन्ही भांडी घ्या, त्यांना पाण्याने भरा. खडू आणि मेणबत्ती पाण्यात ठेवा. काय घडते याचे निरीक्षण करा. साहित्य सुमारे 6 तास उन्हात ठेवा.
त्याचेही निरीक्षण करा. तापलेल्या परीक्षानळीवर थंड पाणी ओता आणि आता काय होतंय ते पाहायचं आहे आणि त्यानुसार त्या आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत. म्हणजे ही क्रिया आहे, हा प्रयोग आहे तो तुम्ही घरी करून पाहायचा आहे आणि त्याच्यातून तुम्हाला काय आढळलेलं आहे किंवा कोणते निष्कर्ष तुम्ही काढू शकता किंवा जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नाची उत्तरे आपोआपच तुम्हाला त्या ठिकाणी सापडणार आहेत, ते आपल्याला इथे द्यायचे आहेत. पहा, मग त्यामध्ये पहिला प्रश्न काय आहे पहा, उन्हात ठेवल्यावर काय घडेल? तर खडूला उन्हामध्ये ठेवल्यावर त्याच्यावरती काही परिणाम होणार नाही. म्हणजे खडू हा कशाचा असतो? कॅल्शियमचा असतो. कॅल्शियमला त्या ठिकाणी 6 तास म्हणजे काय फार जास्त वेळ नाही. त्यामुळे त्या ठिकाणी त्याच्यावरती फारसा काही परिणाम होणार नाही. म्हणजे उष्णतेचा त्या खडूवरती काही परिणाम होणार नाही हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. प्रत्यक्ष तुम्ही ते करून पाहू शकता. दुसरं आहे तो म्हणजे काचेच्या परीक्षा नळीवर जेव्हा थंड पाणी ओतले तेव्हा काय घडले? प्रत्यक्ष 6 तास तुम्ही काचेची परीक्षा नळी उन्हामध्ये ठेवा आणि त्याच्यावरती थंड पाणी ओता. काय होईल पहा तिथे? तर ही काचेची जी नळी परीक्षा नळी आहे तिला काय होईल? तडा जाईल किंवा ती फुटेल. कशामुळे? उन्हामुळे ती काचेची नळी आहे ती तापलेली असते आणि जेव्हा त्या काचेवरती आपण जेव्हा थंड पाणी ओततो, गरम काचेवरती जेव्हा थंड पाणी ओतलं जातं तेव्हा त्याला काय होतं? तडा जातो किंवा ते फुटतं. म्हणून जेव्हा आपण अशा प्रकारे उन्हामध्ये काचेची परीक्षा नळी ठेवू तेव्हा काय होणार आहे? थंड पाणी ओतल्यानंतर ती परीक्षा नळी फुटेल किंवा तिला तडा जाईल हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर तिसरा प्रश्न काय आहे पहा, खडूला पाण्यात ठेवल्यावर काय होईल? आता हा खडू आहे कॅल्शियमचा आहे, तो आपण 5-6 तास त्या ठिकाणी पाण्यामध्ये ठेवला तर काय होणार आहे पहा? तर त्या ठिकाणी तो खडू आहे तो हळूहळू पाण्यामध्ये विरघळेल. पहा, हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. म्हणजे नाला पाण्यात ठेवल्यावर काय घडेल? आता मेणबत्ती जर आपण पाण्यामध्ये ठेवली, बघा खडूला पाण्यात ठेवल्यावर तो विरघळतोय, पण मेणबत्तीला जेव्हा आपण पाण्यात ठेवतो मेणबत्ती विरघळेल का? नाही विरघळेल. कारण मेण कसं असतं त्या ठिकाणी ऑइली असतं, त्यामुळे पाणीही त्याला शोषून घेता येत नाही आणि साहजिकच मेण आहे ते पाण्यामध्ये विरघळणार नाही. म्हणजे ते आहे तसंच राहील किंवा त्याच्यावरती काहीच परिणाम होणार नाही हे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. पहा, त्यानंतर 5वा आहे मेणबत्ती पेटवल्यावर काय घडेल? तर पहा, मेणबत्ती पेटवल्यानंतर काय घडणार आहे तिथे? तर हळूहळू ते मेण वितळणार आहे. पहा, म्हणजे या ठिकाणी हे सगळा प्रयोग केल्यानंतर ह्या काही गोष्टी आपल्या निरीक्षणास येतील. पहा, त्यानंतर पुढचा भाग आहे तो म्हणजे भौगोलिक स्पष्टीकरण. आता हा जो प्रयोग केलेला आहे त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. 3 भिन्न पदार्थ भिन्न अवस्थांना कसा प्रतिसाद देतात ते तुम्ही पाहिलं. म्हणजे वरती आपण जो प्रयोग पाहिला त्याच्यामध्ये 3 पदार्थ आपण पाहिलेले आहेत. मेण आहे, खडू आहे आणि काच आहे. हे तिन्ही प्रकार किंवा तिन्ही पदार्थ आहेत त्या ठिकाणी उष्णतेला कसे प्रतिसाद देतात, त्याच्यावरती कशी प्रक्रिया होते हे आपण तिथे पाहिलं. खडू काय होतं? खडू पाण्यात विरघळला, पण जेव्हा तो उन्हात ठेवला तेव्हा काहीच घडलेलं नाहीये. म्हणजे पाण्यामध्ये खडू विरघळतो परंतु उष्णतेचा त्याच्यावरती काही परिणाम झालेला आहे. परंतु उन्हामुळे गरम झालेली परीक्षा नळी थंड पाण्यात ठेवल्यावर तडकते. तसंच मेणबत्ती पेटवल्यावर मेण विरघळते. अशा प्रकारच्या क्रिया या ठिकाणी झालेल्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे प्रत्येक घटकावरती किंवा प्रत्येक वस्तू किंवा ज्या 3 वस्तू आपण अभ्यासल्या त्याच्यावरती या ठिकाणी वेगवेगळा परिणाम झालेला आपण या ठिकाणी प्रत्यक्ष प्रयोग करून पाहू शकतो. पहा, निसर्गात खडक वेगवेगळ्या भौतिक परिस्थितीला भिन्न प्रतिसाद देतात. आता निसर्गामध्ये जे खडक आहेत ते खडक म्हणजे काय? आपण म्हणतो खनिजांचं मिश्रण आहे. साहजिकच त्याच्यामध्ये खनिजे असणारी वेगवेगळी आहेत आणि त्यामुळे भौतिक जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला हे खडक वेगवेगळा प्रतिसाद देतात. म्हणजे काय? तर तापमान, पर्जन्य हे जे घटक आहेत त्याचा प्रभाव सर्व खडकांवर सारख्या प्रमाणात पडतो का? नाही पडत. त्याच्यामधले जे काही खनिज आहेत ती वेगवेगळी असतात. साहजिकच त्या ठिकाणी विदारण आहे हे कमी अधिक होणार आहे किंवा त्याचं खडकाचं प्रसरण, आकुंचन या क्रिया सुद्धा काय होणार आहेत? कमी अधिक होणार आहेत. त्यालाच काय म्हटलं जातं? तर भौतिक परिस्थितीवरती ही खनिजे आहेत ते काय करतात? भिन्न भिन्न प्रतिसाद देतात. तापमान आणि पर्जन्य यांचे भिन्न प्रमाण याचा कायिक व रासायनिक दोन्ही विधानावर परिणाम होतो. बघा, तापमान आणि पर्जन्य या दोन्हीचा त्या ठिकाणी रासायनिक आणि कायिक या दोन्ही विधानावरती परिणाम होत असतो. अशा रीतीने हवामानाचा विधानावर थेट प्रभाव पडत असतो. पहा, बहुतेक सर्व पर्यावरणात कायिक आणि रासायनिक विदारण प्रक्रिया एकत्र काम करत असतात. आता सगळीकडे जर पर्यावरणात आपण पाहिलं तर काही कमी अधिक प्रमाणामध्ये कायिक आणि रासायनिक विदारण हे एकत्रितरित्या त्या ठिकाणी घडून येत असतं. परंतु त्यामध्ये काहीच प्रमाण कमी असतं किंवा कायिक विदारण काही ठिकाणी कमी आढळतं तर काही ठिकाणी रासायनिक विदारण कमी असतं. मग हे कशामुळे घडतं? तर पहा, त्याच्यामध्ये तापमान आणि पर्जन्य किंवा हवेतील आर्द्रता हे घटक
विशेषतः कारणीभूत असतात. मग काय म्हणता येईल आपल्याला, उच्च तापमानात कायिक विदारण प्रभावी असते. उच्च तापमान म्हणजे काय, ज्या ठिकाणी तापमान जास्त असते तिथे काय होतं, कायिक विदारणाची प्रक्रिया आहे ती अतिशय वेगाने होताना आपल्याला पाहायला मिळते किंवा जास्त होते. तर हवामान आर्द्र असेल तर रासायनिक विदारण प्रभावी असते. बघा, हवामान आर्द्र असेल म्हणजे जिथे एखाद्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण जर जास्त असेल तर काय होणार आहे, तर त्या ठिकाणी रासायनिक विदारण आहे ते रासायनिक विदारण हे प्रभावी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पहा, वरील स्पष्टीकरणावरून निष्कर्ष काढून दिलेला तक्ता पूर्ण करा. आता पुढे आपण काय साधारण एक आपण वाक्य पाहिलं की कायिक विदारण केव्हा प्रभावी असतं, रासायनिक विदारण कोणत्या हवामानामध्ये प्रभावी असतं, हे आपण वरती पाहिलं आणि त्याचाच वापर करून आपल्याला या ठिकाणी एक तक्ता पूर्ण करायचा आहे. त्यासाठी तीव्र, मध्यम, कमी, खूप कमी किंवा विदारण नाही या शब्दांचा वापर करायचा आहे आणि तो तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. पहा, या ठिकाणी कायिक विदारणाचा दर जो आहे तो कायिक विदारणाचा दर दिलेला आहे आपल्याला आणि त्याच्यानुसार त्या ठिकाणी कॉलम केलेले आहेत. त्यामध्ये साधारणपणे सर्वाधिक पर्जन्य, मध्यम पर्जन्य आणि कमी पर्जन्य असे 3 उभे कॉलम आहेत. तर आडवे कॉलम जे केलेले आहेत त्यामध्ये उच्च तापमान, मध्यम तापमान आणि कमी किंवा निम्न तापमान असे 3 आडवे स्तंभ आहेत. आता यानुसार आपल्याला या ठिकाणी मग कायिक विदारणाचा दर जास्त आहे, कमी आहे की मध्यम आहे किंवा एकदम होतच नाहीये कायिक विदारण, हे आपल्याला सांगायचं आहे. पहा, आता पहिला घटक बघूयात आपण. तापमान जर उच्च असेल, बघा मी ते दाखवते, तापमान आणि सर्वाधिक पर्जन्य म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये तापमान उच्च असेल आणि पर्जन्य जास्त असेल तर तिथे विदारणाचा दर कसा असणार आहे, तर तो कमी असणार आहे, हे आपल्याला सांगता येईल. त्यानंतर उच्च तापमान आणि मध्यम पर्जन्य असेल तर विदारणाचा दर कसा असेल, मध्यम असेल. त्यानंतर तापमान उच्च आणि कमी पर्जन्य असेल तर त्या ठिकाणी विदारणाचा दर हा कसा असणार आहे, जास्त किंवा तीव्र असणार आहे, हे आपल्याला सांगता येईल. पहा, त्यानंतर आता तापमान जर मध्यम असेल आणि पर्जन्य जास्त असेल तर तिथे विदारणाचा दर कसा असेल, खूप कमी असणार आहे. त्यानंतर तापमान मध्यम आणि पर्जन्य देखील मध्यम असेल तर विदारणाचा दर हा इथे आपल्याला कमी सांगता येईल. आणि तिसऱ्या कॉलम मध्ये आपल्याला विदारणाचा दर आहे तो मध्यम सांगता येईल. पहा, तसंच खाली निम्न तापमान म्हणजे कमी तापमान आणि पर्जन्य जास्त असेल तर विदारण होणार नाही, ते काय येईल, विदारण होणार नाही म्हणून येईल. त्यानंतर कमी तापमान आणि मध्यम पर्जन्य असेल तर विदारण कसं होईल, खूप कमी होईल या ठिकाणी. आणि शेवटचं आहे कमी पर्जन्य आणि कमी तापमान असेल तर विदारण कसं होणार आहे, खूपच कमी होणार आहे या ठिकाणी. म्हणजे इथं काय आपण लिहिणार आहोत, खूप कमी, हे आपल्याला त्याच्यावरून सांगता येईल. पहा, म्हणजे पहा आता कॉलम दिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला रासायनिक विदारणाचा दर सांगायचा आहे. म्हणजे तापमान उच्च असेल किंवा तापमान आणि पर्जन्य याच्यामधल्या भिन्नतेनुसार हा दर कसा असेल ते सांगायचंय. पहा, आता त्यामध्ये पहिला पाहूयात, रासायनिक विदारण इथे जास्त असेल की कमी असेल हे सांगायचंय. पहा, तापमान जर उच्च असेल आणि पर्जन्य जास्त असेल तर इथे रासायनिक विदारण कसं होईल, कमी होईल. पहा, त्यानंतर उच्च तापमान असेल आणि मध्यम पर्जन्य असेल तर त्या ठिकाणी रासायनिक विदारण खूप कमी होणार आहे. त्यानंतर उच्च तापमान आणि कमी पर्जन्य असेल तर या ठिकाणी विदारण होणार नाही, हे आपल्याला सांगता येईल. पहा, त्यानंतर मध्यम तापमान आणि सर्वाधिक पर्जन्य असेल तर या ठिकाणी रासायनिक विदारण आहे ते मध्यम होईल. त्यानंतर मध्यम तापमान आणि मध्यम पर्जन्य असेल तर त्या ठिकाणी रासायनिक विदारण कमी होईल आणि या ठिकाणी मध्यम तापमान आणि कमी पर्जन्य तर त्या ठिकाणी खूप कमी प्रमाणात रासायनिक विदारण होईल, हे सांगता येईल. त्यानंतर शेवटचा कॉलम आहे ज्यामध्ये कमी तापमान असेल आणि पर्जन्य अधिक असेल तर रासायनिक विदारण कसं होईल, जास्त प्रमाणात होईल. त्यानंतर कमी तापमान आणि मध्यम पर्जन्य असेल तर त्या ठिकाणी रासायनिक विदारण मध्यम होईल इथे. त्यानंतर कमी पर्जन्य आणि तापमान देखील कमी असेल तर त्या ठिकाणी रासायनिक विदारण सुद्धा अतिशय कमी होणार आहे, हे आपण इथे काय लिहायचं, अतिशय कमी किंवा खूप कमी. अशा प्रकारे हे आपल्याला या ठिकाणी हा तक्ता पूर्ण करता येईल. पहा, त्यानंतर पुढची कृती आपल्याला एक दिलेली आहे. पहा, जरा डोके चालवा. आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा, जर प्रदेशाचे सरासरी वार्षिक तापमान 5 डिग्री सेल्सिअस आणि वार्षिक पर्जन्यमान 1000 मिलीमीटर असेल तर तेथे असणारी विदारणाची तीव्रता, दर आणि प्रकार यावर तुम्ही खालील मुद्द्यांवर वर्गात चर्चा करा.
आता या ठिकाणी आपण वरती जे कॉलम नुसार अभ्यासलेलं आहे त्यानुसार पहा, या ठिकाणी जर पाहिलं तर त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, वार्षिक तापमान आहे ते 5 डिग्री सेल्सिअस. 5 डिग्री सेल्सिअस म्हणजे काय, तर अतिशय कमी त्या ठिकाणी अतिशय कमी तापमान आहे आणि पर्जन्य कसं आहे, 1000 मिलीमीटर इतका वार्षिक पर्जन्य आहे, म्हणजे पर्जन्य जास्त आहे. अशा वेळी काय क्रिया होईल याची आपल्याला वर्गामध्ये चर्चा करायची आहे आणि त्यानुसार त्या ठिकाणी का आपल्याला याची उत्तरं द्यायची आहेत पहा. तर पहा काय म्हटलेला आहे, पहिला प्रश्न आहे, येथे कोणते विदारण प्रामुख्याने होईल. बघा आता इथे वरचे जर घटक आपण पाहिले, तापमान ही कमी आहे आणि पर्जन्य मात्र जास्त आहे, अशा परिस्थितीमध्ये कोणत्या प्रकारचे विदारण इथे होईल, तर या ठिकाणी आपल्याला रासायनिक विदारण मोठ्या प्रमाणात होईल हे सांगता येईल. कारण दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे, असा प्रदेश जगाच्या कोणत्या भागामध्ये असेल. आता मग जिथे तापमान कमी आहे आणि पर्जन्य जास्त आहे असा प्रदेश कोणता आपल्याला सांगता येईल जगामधील, तर त्यामध्ये पर्वतीय प्रदेश. पर्वताचे शिखरे कसे असतात, जो जो उंच जावे तसं काय होतं, तापमान कमी होतं आणि पर्वत शिखरावरती त्या ठिकाणी बऱ्याच वेळा प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य पडतो, त्यामुळे पर्जन्याचं प्रमाण देखील तिथे जास्त असतं. म्हणून आपल्याला काय सांगता येईल, जगातील जे पर्वतीय प्रदेश आहेत त्या पर्वतीय प्रदेशामध्ये ही स्थिती पाहायला मिळेल. त्याशिवाय ध्रुवाच्या जवळचा प्रदेश, म्हणजे ध्रुवावरती तापमान कमी असतं परंतु ध्रुवाच्या आजूबाजूचा जवळपासचा प्रदेश जो आहे त्याच्यामध्ये कोणता आपल्याला सांगता येईल पहा, तर कॅनडाचा उत्तरेकडचा भाग आहे, त्यानंतर युरोपचा उत्तरेकडचा भाग, नॉर्वे, स्वीडन, फिनलंड हे देश आहेत, किंवा त्या ठिकाणी रशियामधील सायबेरियाचा काही भाग आपल्याला सांगता येईल. या ठिकाणी तापमान कसं आहे, अतिशय कमी किंवा साधारण 5 डिग्री सेल्सिअसच्या आसपास आहे आणि पर्जन्य देखील तिथे जास्त आहे. म्हणून या भागामध्ये आपल्याला त्या ठिकाणी वरील प्रकारे विदर्णाची क्रिया किंवा विदर्णाचा दर आहे तो पाहायला मिळेल. तसंच दक्षिणेला ऑस्ट्रेलियाचा काही भाग आहे, तिथे सुद्धा हा प्रदेश आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळेल पहा. अशी या प्रश्नाची उत्तरे आपल्याला सांगता येतील. त्यानंतर पुढे आणखीन एक कृती आपल्याला दिलेली आहे पहा. सांगा पाहू असं म्हटलेलं आहे. तर प्रश्न बघूया, सर्वात जास्त विदारण कोणत्या खडक थराचे झाले आहे. पहा इथे आकृतीचं निरीक्षण करायचं आपल्याला. अ, आ, ई, उ, दुसरा उ अशा प्रकारे हे खडक स्तर आहेत ते दिलेले आहेत आणि यानुसार कोणत्या खडक स्तराचं या ठिकाणी विदारण जास्त झालेलं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर आपण इथे निरीक्षण केल्यानंतर काय लक्षात येतं पहा, इथे हा भाग जास्त झिजलेला आहे, म्हणजे ई हा खडक स्तर आहे तो जास्त प्रमाणामध्ये झिजलेला आहे. असं का असेल बरं, तर त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय पहा इथे खडकामध्ये जोड आहेत किंवा सांधे वगैरे असणार आहेत किंवा तो खडक कसा आहे, मृदू असणार आहे म्हणून तो लवकर झिजणार आहे. म्हणून त्या ठिकाणी पहा या भागापेक्षा आणि या भागापेक्षा त्या ठिकाणी हा खडकाचा स्तर आहे तो काय झालेला आहे, जास्त झिजलेला आहे. मग काय उत्तर सांगता येईल, की हा खडक स्तर जास्त प्रमाणात झिजेल पहा किंवा त्याचं विदारण जास्त प्रमाणात होईल. दुसरा आहे तो सर्वात कमी विदारण कोणत्या खडकाचे झालेले आहे, कोणत्या खडक स्तराचे झालेले आहे, तर इथे आपण आकृती पाहिली तर आ या खडक स्तराचे विदारण कमी प्रमाणात झालेले आपल्याला सांगता येईल. तर त्याचं कारण हे जर आपण सांगायचं म्हटलं तर तो खडक स्तर आहे तो कसा आहे, कठीण आहे. बघा आता इथे पुढे प्रश्न तो विचारलेलाच आहे आपल्याला. प्रश्न क्रमांक 3, विदारणातील फरकाचे कारण काय असू शकते. बघा आता इथे विदारण आहे ते जास्त झालेले ई मध्ये आणि इथे विदारण कमी झालेलं याचं कारण काय असू शकतं पहा. तर मी जसं वरती सांगितलं तसं खडकाची संरचना कशी आहे, खडक कठीण आहे की मृदू आहे याच्यानुसार हे विदारण घडत असतं. आ भागामध्ये विदारण कमी होण्याचं कारण काय, तर तो खडक आहे तो एकसंघ आहे पहा, तो खडक सचित्र नाहीये, एकसंघ आहे, त्याच्यामध्ये जोड भेगा ह्या कमी प्रमाणामध्ये आहेत म्हणून त्याच्यावरती विदर्णाचा प्रभाव किंवा वातावरणाचा प्रभाव, कारखांचा बाह्य कारखांचा प्रभाव कमी प्रमाणात पडेल. या शिवाय हा खडक कसा आहे, मृदू आहे किंवा स्तरित खडक आहे. स्तरित खडकामध्ये काय होतं, त्या ठिकाणी भेगा असतात, जोड असतात, तडे असतात, साहजिकच मग त्यामध्ये पाणी वगैरे जाऊन शिरत असतं आणि त्यामुळे सुद्धा विदारण होत असतं. म्हणजे असे मृदू किंवा स्तरित खडक आहेत ते लवकर विदारित होतात. म्हणून काय फरक सांगता येईल आपल्याला ह्याचा, तर याचं कारण काय आहे, तर खडकाचा प्रकार हे कारण आपल्याला सांगता येईल पहा. त्यानंतर आपल्याला भौगोलिक स्पष्टीकरण पाहायचं आहे. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा, विदारण प्रक्रियेमध्ये काही खडक हे अधिक प्रतिरोधक असतात. प्रतिरोधक म्हणजे काय, तर त्या ठिकाणी विदारणाला ते प्रतिरोध करतात म्हणजे विरोध करतात किंवा कमी प्रमाणात ते झिजतात.
तर इतर खडक कमी प्रमाणात प्रतिरोध करतात. म्हणजे काही खडक आहेत ते विदळणाच्या क्रियेला प्रतिरोध करतात, तर काही कमी प्रमाणात प्रतिरोध करतात. प्रत्येक खडकाचा प्रकार विदारण प्रक्रियेत विशिष्ट प्रकारे प्रतिसाद देत असतो. ते खडकाचा प्रकार कोणता आहे, कशा प्रकारचा आहे, त्यानुसार विदारण या ठिकाणी होत असतं. उदाहरणार्थ पहा, क्वार्टझाइट हा रूपांतरित खडक पोलादापेक्षा अधिक कठीण असतो. त्याचे रासायनिक विदारण सहज होऊ शकत नाही, परंतु कायिक विदारणाने हा खडक सहजपणे भंग पावतो. क्वार्टझाइटचं जर आपल्याला या ठिकाणी उदाहरण सांगायचं म्हटलं तर हा अतिशय कठीण असतो, अगदी पोलादापेक्षा सुद्धा कठीण आहे, परंतु या खडकावरती रासायनिक विदारण होऊ शकत नाही. परंतु कायिक विदारणाने मात्र हा खडक आहे तो फुटू शकतो किंवा तो सहज त्या ठिकाणी भंग पावू शकतो. तसं शुष्क परिस्थितीत सहजपणे चुनखडीचे विदारण होत नाही. आता जर एखादा प्रदेश शुष्क असेल आणि तिथे चुनखडीचा खडक असेल, तर त्या स्थितीमध्ये काय होतं, तो चुनखडीचा खडक आहे तो लवकर विदारित होत नाही. पण जर प्रदेश आर्द्र असेल किंवा तिथे पर्जन्याचं प्रमाण जास्त असेल, तर तिथे काय होतं, चुनखडीचा खडक आहे तो सहजरित्या त्या ठिकाणी विदारित होतो पहा. म्हणून आपल्याला काय म्हणता येईल, शुष्क आणि निमशुष्क प्रदेशात ग्रॅनाइट खडक सहजरित्या विदारित होत नाहीत, परंतु त्यामधील खनिजे रासायनिक विदारण प्रणव आहेत. त्या खडकाचे थर उभे असतात ते सहजरित्या विलग होतात. बघा, आता उभे जर खडकाचे स्तर असतील तर काय होतं, ते सहजासहजी त्या ठिकाणी अलग होतात किंवा विलग होत असतात. तापमानातील बदल, दव, हिम, पाणी, वारा यांच्या क्रियामुळे खडक तुटतात. म्हणजे ही कारके आहेत पहा, या कारकाचा प्रभाव या खडकावरती होतो. म्हणजे तापमानातील बदल जो असेल, तापमान कमी होणं, जास्त होणं, याच्यामुळे सुद्धा आकुंचन प्रसरणाची क्रिया होते, त्याचाही प्रभाव खडकावरती पडतो. त्याचबरोबर दव असेल, दव पडणं म्हणजे हवेमध्ये आर्द्रता निर्माण होते त्या ठिकाणी. हिम असेल तर हिमाचा प्रभाव सुद्धा त्या ठिकाणी पडतो. पाणी आहे, पाण्याचं आपण गोठण आणि वितळण ही क्रिया पाहिलेली आहे. त्याचबरोबर वाऱ्यामुळे सुद्धा खडक काही प्रमाणात झिजवले जातात किंवा तुटले जातात आणि या माध्यमातून या ठिकाणी विदारणाची क्रिया होत असते. आता वाऱ्यामुळे जे खडक तुटतात किंवा विदारण होतं, हे जास्त प्रभावी कुठे असतं, तर वाळवंटी प्रदेशामध्ये. वाळवंटी प्रदेशामध्ये वारा वेगाने वाहत असतो आणि साहजिकच त्या वाऱ्याबरोबर जे खडकाचे काय म्हणता येईल, दगड गोटे जे असतात ते काय केले जातात, वाहून नेले जातात आणि साहजिकच हे एखाद्या खडकावरती जाऊन आदळतात आणि मग त्यामुळे काय होतं, खडक हा झिजवला जातो. म्हणजे त्या ठिकाणी वाळवंटी प्रमाणामध्ये वाऱ्याचं कार्य प्रभावी असतं आणि त्यामुळे तिथे वाऱ्यामुळे विदारण जास्त होतं हे आपल्याला सांगता येईल पहा. या उलट क्षितिज समांतर थर असलेले खडक हे जास्त सधन असतात. जर क्षितिज समांतर म्हणजे आडव्या दिशेमध्ये खडक असतील तर ते लवकर विदारित होत नाहीत. त्याच्या विलगीकरण आणि अपघटन, कुजणे या क्रियांचा प्रभाव पडत नाही पहा. मग असे जे आडवे स्तर असतील तर त्याच्यावर विलगीकरण आणि अपघटन म्हणजे कुजण्याची क्रिया, याचा फारसा प्रभाव या आडव्या स्तरावरती पडत नाही हे आपल्याला सांगता येईल पहा. खडकाच्या संरचनेचा सुद्धा विदारणावर परिणाम होतो. खडकाची संरचना कशी आहे, मृदू आहे की कठीण आहे, सचित्र खडक आहे की एकसंघ आहे, याचा प्रभाव सुद्धा त्या ठिकाणी विदारणावर पडतो पहा. खडकामध्ये अधिक तडे किंवा जोड असतील तर त्यामध्ये विदारण सहजतेने होते. खडकातील कणांचा आकार जितका मोठा तेवढ्या जलद गतीने त्याचे विदारण होते. खडकाचा आकार जर मोठा असेल तर काय विदारण प्रभावी असतं. अशा खडकामध्ये पाणी सहजगत्या प्रवेश करते व विदारणाचे कार्य घडू शकते. बघा, म्हणजे खडकाचा प्रकार कसा आहे यावरती सुद्धा त्या ठिकाणी ही विदारणाची क्रिया आहे ती विशेषतः अवलंबून असते पहा. त्यानंतर आपल्याला विदारणाचे महत्व काय आहे किंवा आता विदारण ही क्रिया कशी आहे, विदारणामुळे मृदेचं त्या ठिकाणी नुकसान होत असतं, खडकांचं नुकसान होत असतं. खडकाचा वरचा थर आहे तो झिजत असतो, परंतु काही बाबतीमध्ये हे विदारण आहे हे महत्वाचं देखील आहे. ते का आपल्याला सांगता येईल पहा. पृथ्वीवरील वेगवेगळी भूरूपे आणि मृदा यांचा विदारण प्रक्रियेमुळे निर्मिती होत असते पहा. आता मृदेची निर्मिती कशामुळे होते, मातीची निर्मिती त्या ठिकाणी होत असते. ही खडक आहेत, हे खडक झिजवले जातात आणि हे पदार्थ आहेत ते त्या ठिकाणी वाहून नेले जातात. म्हणजे झिजेची क्रिया झाल्यानंतर किंवा अपक्षय कार्य झाल्यानंतर जे पदार्थ वेगळे केले जातात खडकापासून किंवा खडकाचे कण हे एखाद्या सखल भागामध्ये नेऊन साचवले जातात आणि त्याच्यावरती वारंवार त्या ठिकाणी विदर्णाची क्रिया होत असते आणि मग अशा विदर्णाच्या क्रियेतून मातीची निर्मिती होते. माती एका दिवसामध्ये निर्माण होते का नाही, वर्षानुवर्षे त्या ठिकाणी झिजेची क्रिया होत असते, खडक तुटत असतात, त्याचा भुगा होत असतो आणि शेवटी मग मातीमध्ये त्याचं रूपांतर होत असतं आणि हे पदार्थ एखाद्या सखल भागामध्ये साचले जातात आणि त्याच्यापासून सुपीक अशी मृदा तयार होते.
ज्याला काय आपण म्हणतो त्रिभुज प्रदेश म्हणतो. पहा नदीच्या माध्यमातून सुद्धा हा गाळ आहे किंवा विदारित झालेले पदार्थ आहेत ते वाहून नेले जातात आणि नदीच्या काठावरती जाऊन साचतात आणि त्या ठिकाणी त्रिभुज प्रदेशाची निर्मिती होते. त्रिभुज प्रदेश म्हणजे काय? तर नदीने वाहून आणलेला गाळ आहे तो तिच्या किनारपट्टीवर त्रिकोणाकृती किनारपट्टीवरती साचतो आणि त्रिकोणाकृती जो सुपीक गाळाचा प्रदेश तयार होतो त्याला आपण काय म्हणतो? त्रिभुज प्रदेश असं म्हणतो. असे त्रिभुज प्रदेश शेतीसाठी अतिशय उत्तम असतात. त्याची मृदा गाळाची असते आणि ती शेतीसाठी अतिशय चांगल्या प्रकारची असते. म्हणून हा एक आपल्याला विधानाचा फायदा सांगता येईल किंवा महत्त्व सांगता येईल, की ज्याच्यामुळे आपल्याला त्रिभुज प्रदेश उपलब्ध होतात. त्याचबरोबर पुळण. पुळण म्हणजे काय? सागर किनारे ज्याला आपण बीचेस म्हणतो पहा. आता बीचेस तयार होतात. वाळू आहे, बारीक कण आहे, ते किनारपट्टीवर साचतात आणि बीचेसची निर्मिती किंवा पुळणची निर्मिती होते. त्यामुळे अशा ज्या ठिकाणी बीचेस आहेत त्या ठिकाणी काय होतं? पर्यटन केंद्राची निर्मिती होते. आपण रत्नागिरीला गेलो अगदी किंवा त्या ठिकाणी हरिहरेश्वरला जा पहा, अलिबागला जा. या ठिकाणी आपल्याला पुळण निर्माण झालेले दिसतात किंवा बीचेस निर्माण झालेले दिसतात आणि मग त्यामुळे काय होतं? तिथे पर्यटन केंद्राचा विकास झालेला पाहायला मिळतो. तसंच अशा मैदानी काही मैदानी भाग सुद्धा त्या ठिकाणी तयार होतात. त्यामुळे ते विदारणासाठी म्हणजे विदारण ही घटना जी आहे ती महत्त्वाची सुद्धा आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल पहा.